वंदे मातरम. मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मी संजय झेंडे. आपण पाहत आहात ॲक्युरेस इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, ए आय निर्देशांकामध्ये भारताचे स्थान या संदर्भातला पहिला आपण व्हिडिओ जो केला तो आपण बघितला. या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण वेगवेगळ्या देशांची काय स्थिती ते बघणार आहोत. JP मॉर्गन यांच्या आव्हानानुसार आजही ए आय क्षेत्रामध्ये अमेरिका सर्वात पुढे आहे. ओपन ए आय, गुगल, अँथ्रोपिक, मायक्रोसॉफ्ट यासारख्या कंपन्या अमेरिकेत आहेत. जगातील बहुतेक आघाडीची ए आय मॉडेल्स अमेरिकन आहेत. मात्र चीनने वेगाने अंतर कमी केले आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकन आणि चीनी मॉडेल्समध्ये मोठे अंतर होतं. आज ते अंतर झपाट्याने कमी होत आहे. विशेषतः गणित, कोडिंग, विज्ञान आणि तर्कशक्तीच्या चाचण्यांमध्ये चीनी मॉडेल्स अमेरिकन मॉडेल्सच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. डीपसीक या कंपनीने फार मोठा धक्का दिला. काय केलं ही चीनी कंपनी? मित्रांनो, काही महिन्यांपूर्वी डीपसीक या चीनी ए आय मॉडेल्सने जगभरामध्ये खळबळ उडवून दिली. कारण एकीकडे ओपन ए आय, अँथ्रोपिक आणि गुगल यांची मॉडेल्स अधिक शक्तिशाली असली तरी त्यांचा खर्च खूप जास्त आहे. ही सर्व अमेरिकन मॉडेल्स आहेत. दुसरीकडे डीपसीक आणि इतर चीनी मॉडेल्स कमी खर्चात जवळपास तेवढीच कामगिरी करतात. JP मॉर्गनच्या अहवालानुसार इंटेलिजन्स पर डॉलर म्हणजे प्रत्येक डॉलर मागे मिळणारी ए आय क्षमता या निकषावर अनेक चीनी मॉडेल्स अमेरिकन मॉडेल्सपेक्षा सरस ठरत आहे. त्यामुळे ए आयचं भविष्य काय आता पुढचं? महाग मॉडेल्स की ओपन मॉडेल्स? महाग मॉडेल्स की ओपन मॉडेल्स? आज ए आय उद्योगामध्ये एक मोठा बदल सुरू आहे. पूर्वी सर्वांना वाटत होतं की ए आय मध्ये यशस्वी होण्यासाठी ओपन ए आय सारख्या कंपन्यांची महागडी मॉडेल्स वापरणं आवश्यक आहे. पण चित्र आता बदलत आहे. अनेक कंपन्या ओपन सोर्स किंवा ओपन वेट मॉडेल्स वापरू लागल्या आहेत. JP मॉर्गनच्या अहवालामध्ये दिलेल्या माहितीनुसार लिंडी ए आय या कंपनीने अँथ्रोपिकचे मॉडेल सोडून दिलं. कुठलं वापरतात आता? डीपसीक हे वापरायला सुरुवात केली. यामुळे कंपनीचे लाखो डॉलर्स वाचले. कॉइनबेक्सचे प्रमुख जे आहेत CEO ब्रेन आर्मस्ट्रॉंग यांनी तर असा अंदाज व्यक्त केला आहे की पुढील एका वर्षात 80% एंटरप्राइजेस ए आय वर्कलोड स्वतः मॉडेल्सकडे वळतील. आणि मित्रांनो, भारतासाठी ही सर्वात मोठी संधी आहे. मित्रांनो, या अहवालातील भारतासाठी सर्वात महत्त्वाचा संदेश कोणता माहिती का? या सर्व विवेचनावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो म्हणजे भारताने ओपन ए आय किंवा गुगल ची वाट पाहण्याची गरज नाही. आपल्याकडच्या बँका, विमा कंपन्या, हॉस्पिटल्स, लॉजिस्टिक्स कंपन्या, सरकारी यंत्रणा, विद्यापीठे, हॉस्पिटल्स यांच्याकडे प्रचंड प्रमाणात डेटा उपलब्ध आहे. हा डेटा वापरून भारतातील कंपन्या स्वतःची ए आय प्रणाली विकसित करू शकतात आणि तीही तुलनेने कमी खर्चात. म्हणजेच ए आय क्षेत्रातील पुढील क्रांती केवळ सिलिकॉन व्हॅलीत होईल असं नाही. सिलिकॉन व्हॅली कुठे? अमेरिकेत. तिथे होणार नाही तर ती कुठे होईल? ती आपल्याकडे मुंबई, पुणे, बेंगळूर, हैदराबाद किंवा अहमदाबाद इथे होऊ शकते. दुसरी एक बाजू आहे, चीनने स्वतःची एक स्वयंपूर्णता निर्माण केली आहे चिप बाबत. 2021 मध्ये चीनची GPU स्वयंपूर्णता फक्त 10% होती. आज ती सुमारे 40% पोहोचली आहे आणि 2030 पर्यंत ती 80% जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पण चीनला सांगितलं पाहिजे, चीन अगर चीन है तो हम प्राचीन है. म्हणजे चीनने आता केवळ ए आय मॉडेल्स तयार करत नाहीये, तर ए आय साठी लागणारे हार्डवेअर स्वतः विकसित करतायत. बघा, याचा फटका कोणाला बसला? एनविडिया नावाची जी कंपनी आहे ती एकेकाळी ए आयच्या चिप्सच्या बनवण्यामध्ये तिची मक्तेदारी होती. एक पहिला क्रमांक पूर्ण जगात तिचा होता. पण आज एनविडिया आघाडीवर आहे, तिचं स्थान आहे. पण गुगल, अमेझॉन, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट स्वतःच्या चिप्स विकसित करीत आहे. भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे का संधी? तुम्ही विचार करा. मित्रांनो, भारत ए आय क्षेत्रात मागे नाही, पण आपण अजूनही निर्णायक आघाडीवर सुद्धा नाही. चॅट GPT वापरणं म्हणजे ए आयची क्रांती झाली असं नाही.
आपल्याकडे प्रतिभा आहे, आपल्याकडे डेटा आहे, आपल्याकडे बाजारपेठ सुद्धा आहे. पण गरज कसली आहे? गरज ते प्रत्येक आपले 7-8 एपिसोड केले. प्रत्येक भागात आपण काय सांगितलं? मोठ्या डेटा सेंटर्सची, स्वदेशी एआय मॉडेल्सची, एआय संशोधनातील गुंतवणुकीची, रिसर्च, चिप डिझाईन आणि हार्डवेअर क्षमतेची याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि हे जर साध्य झालं तर भारत एआय युगातील केवळ ग्राहक राहणार नाही, तर उत्पादक आणि निर्यातदारही बनेल. शेवटी निष्कर्ष काय? मित्रांनो, JP मॉर्गनच्या अहवालातून एक गोष्ट स्पष्ट होते. भारताकडे एआय महासत्ता बनण्याची क्षमता आहे, पण क्षमता आणि नेतृत्व यामध्ये मोठा फरक असतो. पुढील 5 वर्षात भारताने डेटा सेंटर्स, एआय मॉडेल्स आणि हार्डवेअर या 4 क्षेत्रात मोठी झेप घेतली तर जगातील एआय महासत्तांच्या यादीत भारताचे स्थान अधिक मजबूत होईल. मित्रांनो, मला आता तुमचं मत जाणून घ्यायचं आहे की तुमच्या मते एआय क्षेत्रात भारत चीनला मागे टाकू शकेल का? पुन्हा तेच वाक्य की अमेरिका आणि चीन यांच्यातील स्पर्धेत भारत अजूनही खूप मागे आहे. तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं ॲक्वेरियस इन्साईट हे जे चॅनल आहे सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण आता आपण पुढचा टप्पा काय आपला सेमीकंडक्टर्स हे वाढणारं क्षेत्र आहे. भारत त्याच्यात मोठी गुंतवणूक करतो आहे. तर याच्यावर आधारित एक आपण व्हिडिओ तयार करणार आहोत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. कारण असे नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपण या इथे देत असतो आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला केव्हा मिळेल? जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर. आणि सर्वात महत्त्वाचं, हे व्हिडिओ जे आहेत तुम्ही वेगवेगळ्या ग्रुपमध्ये मात्र शेअर करायला विसरू नका. जय हिंद.